पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक आणि प्रमुख दावेदार असणारे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे प्रदेश उपाध्यक्ष अजित आबा घुले यांच्याशी थेट संवाद नक्की पहा. काय म्हणाले अजित आबा घुले? नमस्कार. आपल्याला माहीत आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या सगळ्याच गोष्टींमध्ये आता रंगत आलेले आहे. पुणे शहरामध्ये निवडणुकीचं वातावरण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेलं आहे. वेगवेगळे ट्विस्ट या ठिकाणी आपण पाहायला मिळतात आहे पुणे शहरामध्ये. आज प्रभाग क्रमांक 15मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं नारळ आज फुटलेलं आहे आणि या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख दावेदार म्हणून अजित आबा घुले यांना ओळखलं जातं. एक युवा नेतृत्व या प्रभागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काम उभं केलेलं आहे आणि ते या प्रभागाचे प्रमुख दावेदार आहेत असं संबंध आपल्या प्रभाग क्रमांक 15मध्ये बोललं जातं. त्यानिमित्ताने आज त्यांच्या प्रचाराचं नारळ फुटलेलं आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून या प्रभागाविषयी आणि एकूणच या निवडणुकीच्या विषयावरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आबा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आबा, आज तुमच्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ आज फुटला, काय सांगाल? परवा आमच्या पक्षाच्या मुलाखती झाल्या. नामदार आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आपल्या भागाचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेशांना घुले पाटील व इतर सगळेच प्रमुख नेते ह्या भागातील त्यांच्या उपस्थितीमध्ये परवा मुलाखत झाल्यानंतर असं लक्षात आलं की प्रभाग क्रमांक 15मध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठी होती. जवळजवळ 40 लोक आमचे आज इच्छुक आहेत वेगवेगळ्या चारही वर्गात आणि ही इच्छुकांची संख्याच सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं बळ किती मोठं आहे या प्रभाग क्रमांक 15मध्ये. आणि त्या अनुषंगाने अजून पक्ष नेतृत्वाला तिकीट घोषणा करायची अजून त्याला जमलेलं नाही आहे किंवा काही कारणाने त्यांनी थांबवलेलं आहे आणि तिकीट डिक्लेअर होईपर्यंत पक्षाचं काम मागे पडावं नाही ह्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. आदरणीय चेतनदादा तुपे पाटील, आदरणीय सुरेशांना यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काल ठरवलं की सर्व पक्षाच्या उमेदवारांनी, सर्वच इच्छुकांनी, उमेदवार अजून सगळेच उमेदवार आहेत, सगळेच इच्छुक आहेत, सगळ्यांच्या इच्छुकांच्या एकत्रितरित्या आपण हा प्रचार करायचा आणि पक्षाचं जे काही प्रचार आहे तो आत्ताच चालू करायचा, जेणेकरून पुढे मिळणारा काळ जो आम्हाला कमी आहे तो काळाची भर आत्ताच करून घ्यायची. बरोबर. आताच आपण सांगितलं की इच्छुकांची संख्या आपल्या प्रभागामध्ये भरपूर आहे. काय वाटतं साधारण तिकीट वाटपाच्या संदर्भामध्ये? कारण आपण पाहतो आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष हे दोन्ही पक्ष आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मिळून लढणार असं एकूण आत्तापर्यंत तरी चित्र आहे. त्याशिवाय आज काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी अशा युतीच्या संदर्भामध्ये ही चर्चा झाली, आज मिटिंग झाली. त्याचबरोबर असंही बोललं जातं आहे की 2017चा जो जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला होता त्या 2017च्या फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटल्या जातील, जेणेकरून आपल्याला माहिती आहे 2017मध्ये काहीतरी 42 नगरसेवक तुमचे राष्ट्रवादीचे होते आणि काँग्रेसचे काहीतरी 10 नगरसेवक काँग्रेसचे होते. मग अशा याच्यामध्ये आणि आपल्याकडे तरी एवढी इच्छुकांची संख्या आहे, काय सांगाल? आता प्रश्न खूप मोठा झाला तुमचा, पण तिकीट वाटपाच्या बाबतीत जो काय निर्णय आहे तो आमचे सगळे पक्षश्रेष्ठी घेतील. ते ज्यांना तिकीट देतील त्याचं स्वागत आम्ही सगळे करणार आहोत आणि एकत्रितरित्या प्रचार करून पक्षाचे चारही उमेदवार निवडून येतील याच्याकडे आमचं सगळ्यात पहिले लक्ष केंद्रित करणार आहोत. राहिला विषय इतर पक्षांचा आमच्यासोबत यायचा, तर तो निर्णय देखील आमचे पक्षश्रेष्ठी आणि इतर पक्षांचे पक्षश्रेष्ठी ते सगळे मिळून घेतील आणि लोककल्याणासाठी, जनतेच्या हितासाठी जो काही निर्णय असतील हे मला वाटते सर्व पक्षीय श्रेष्ठी घेऊन त्या पद्धतीने जे काही ते निर्णय देतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करून पक्षाच्या नेतृत्वाकडून जो काही आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करू. आबा, तुमचे म्हणजे आता प्रचाराचा खरं तर आज तुमचा नारळ फुटला, अधिकृतपणे नारळ फोडला गेला मांजराई देवीच्या मंदिरामध्ये. तुमचा प्रचार तसा अनेक वर्षांपासून म्हणजे अनेक दिवसांपासून चालू आहे.
हा गेली 5 वर्ष माझा भाऊ मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी की मी जरी राजकीय घरातला असेल किंवा राजकीय वारसा जरी माझा असेल तरी मी सक्रिय राजकारणात नव्हतो. मी एक कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष झाली काम करतो आहे. सुरेश अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. माझा भाऊ अजिंक्य होता, कैलासवासी अजिंक्यदादा याच्या पंचायत समितीच्या इलेक्शनच्या वेळेस माझा सगळा परिवार आम्ही सक्रिय होतो. परंतु घरातला एक माणूस राजकारण करत असताना आम्ही कोणी राजकारणात नव्हतो. त्याला पुढे जाण्यासाठी आम्ही सगळ्यांनी संधी दिली होती. आणि 2020मध्ये जेव्हा काळाचा आघात आमच्यावरती झाला त्याच्यानंतर सुरेश अण्णांनी कुठेतरी मला पुढचं राजकारण समाजकारण करण्यासाठी माझी नेमणूक केली घरातून आणि त्यांनी मला पाठबळ दिलं चांगल्या पद्धतीने मला एक माणूस म्हणून सुधारण्याची एक संधी त्यांनी दिली. फक्त एक व्यावसायिक किंवा एक नोकरदार माणूस म्हणून मी तोपर्यंत वावरत होतो. त्यानंतर एक समाजामध्ये आल्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी गेली 5 वर्ष झाली काम करतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 5 वर्षामध्ये मी अनेक कामं केली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात पहिलं जेव्हा मी राजकारण चालू केलं त्याच्यामध्ये कोविडचं काम मी केलं. पक्षाने मला सरचिटणीसची जबाबदारी दिली. मी एज्युकेटेड कॅन्डिडेट असल्याकारणाने किंवा एज्युकेटेड एक इच्छुक असल्याकारणाने त्यावेळेपासून मला पक्षाने चांगली ताकद दिली आणि गेली 5 वर्ष कोविडचं काम केलं. त्यानंतर पूर आले होते आपल्याकडे तिन्ही पुरांमध्ये तुम्हाला माहिती आहे पत्रकार साहेब की मी बऱ्यापैकी गावाचा सहभाग घेऊन इतर 2-3 गावांचा सहभाग घेऊन पूरग्रस्तांना मदत करायला तिथे गेलो होतो. 200 माझे स्वयंसेवक तिथे मदत करायला गेली होती. त्यानंतर इतर बऱ्याच लाडक्या बहिणीच्या योजना आल्या. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये मी जवळजवळ 950 महिलांना इथून रजिस्ट्रेशन करून घेतलं, त्यांना लाभ दिला 950 महिलांना. आणि हे सगळं करत असताना शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने मी व माझी पत्नी प्रोफेसर पूनम गुले आम्ही दोघांनी मिळून शारदा सोशल फाउंडेशन जवळजवळ राजकारणात यायच्या अगोदरपासून आमचे शारदा सोशल फाउंडेशन 2018पासून कार्यरत होतं. त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं. शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरण ह्याच्यावरती खूप मोठा भार दिला. आज माझ्याकडे जवळजवळ 170-180 बचत गट असतील. त्याची संख्या वाढतच चालली आहे. माझ्याकडे जवळ 1,500-2,500 हजार महिला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी माझ्याकडे आहे. मी 900-950 महिलांना बचत गटांमधल्या सामान्य घरातल्या महिलांना आपण विविध स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कोर्सेस दिले आणि त्या कोर्सेसच्या मार्फत आम्ही जवळजवळ 750 महिलांना प्रशिक्षण दिलं. उमंग प्रकल्प आपण चालू केला आयडिया सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि त्यांच्या वतीने आपण जवळजवळ एक 25-30 लाख रुपयाची आजपर्यंत विक्री केलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी. माझा उमंग प्रकल्पामध्ये 30-35 महिला आज जॉईन आहेत. त्यांचं चांगलं काम झालं आहे. आपण ह्याच गोष्टींकडे नाही तर इतर गोष्टी पक्ष संघटनेमध्ये माझं काम खूप चांगलं आहे. प्रदेश सरचिटणीसनंतर मला माझी बढती करण्यात आली. आदरणीय माझे अध्यक्ष आहेत युवा प्रदेश अध्यक्ष त्यावेळीचे सूरजदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं. त्यांनी मला उपाध्यक्षपदाची संधी दिली. उपाध्यक्ष झाल्यानंतर पक्ष संघटनेमध्ये मी काम केलं. नाशिकचं निरीक्षक म्हणून काम केलं. कारण का माझ्याकडे पक्षाची प्रदेशची जबाबदारी होती. त्यामुळे मी फक्त मांजरी किंवा माझ्या प्रभागापुरतं मर्यादित न राहता जिल्ह्यामध्ये काम केले. PDCC बँकेच्या इलेक्शनच्या वेळेस जिल्ह्यामध्ये फिरायची मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली होती. त्यानंतर पक्षाच्या वतीने मी बऱ्याच गोष्टी पक्षाच्या वतीने इतर जिल्ह्यांमध्ये मी कामं केलीत. माझ्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी माझं काम होतं. युवा संघटना तिथे चांगली केली. संघटनेमध्ये मांजरीमध्ये किंवा केशवनगरमधली माझ्या जवळजवळ शेवाळवाडीमधले मी 70 ते 80 पदाधिकारी मी जवळजवळ पक्षाला दिले यावेळी. त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला पदाधिकारी असतील, पुरुष असतील आणि युवा देखील दिले, विद्यार्थी देखील दिलेत, अध्यक्ष दिलेत. चांगल्या पद्धतीची संघटना मला करायला मिळाली ह्या कामानिमित्त. आपली आबा उज्जैनची यात्रा पण खूप गाजते आहे सगळीकडं. मी महादेवाचा भक्त आहे. महादेवाचा भक्त असल्याकारणाने थोडंसं ठरलं होतं. बरेचसे लोकांनी डिमांड केली होती की आम्हाला दर्शनाला जावं. आम्ही पहिलं मित्रपरिवारच जाणार होतो. मित्रपरिवार म्हटलं की आपण चाललो आहे 50-100 माझा मित्रपरिवार आहे. जवळजवळ 100-125 मुलांचा मित्रपरिवार आहे. मोठा मित्रपरिवार आहे. अजिंक्यचेच मित्र बऱ्यापैकी माझे मित्र आहेत. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण उज्जैन दर्शन करूयात लोकांच्या सहभागाने, आमच्या सहभागाने मित्र तर त्या निमित्ताने आम्ही जवळजवळ पहिल्यांदा एक 2,500 हजाराचा टप्पा ठरवला होता. पूर्ण रेल्वेज बुक करावी, अल्पदरात होतं ते काम आणि मित्रमंडळीचा सहभाग त्याच्यामध्ये होता. पण जेव्हा आम्ही चालू केलं त्यानंतर असं जाणवलं की पहिल्या 2-3 दिवसातच आमची पहिली ट्रेन जवळजवळ फुल झाली. लोकसहभाग चांगला झाला आणि मग दुसरी ट्रेन काढण्यासाठी लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलं किंवा काय म्हणतात प्रोत्साहन दिलं असं म्हणता येईल. तुम्हाला आता तर आचारसंहितेमध्ये कुठेही जाता येणार नाही, परंतु नंतर तुम्हाला एक मित्र म्हणून 100% घेऊन जाऊ. त्या अनुषंगाने 5,000-5,500 जवळजवळ महिलांना मी उज्जैनचं दर्शन केलं आणि मला खात्री आहे त्या महिलांना खूप छान आवडली असेल ती माझी जी यात्रा मी काढली, देवदर्शनाची यात्रा. आणि त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर, माझ्या परिवाराबरोबर आयुष्यभर राहील अशीच महाकालचरणी हाच प्रार्थना करतो.
आपण खरं तर या भागामध्ये शासननियुक्त नगरसेवक म्हणून आपलं काम खूप चांगलं राहिलं. अनेकांना ते अनेकांनी बघितलं येतं की रस्त्याची कामं असतील किंवा ड्रेनेजची कामं असतील, अनेक कामं असतील, तिथं तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जातीनं जाऊन लक्ष देत होतात. आणि त्याचबरोबर आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात, आपण ते निवडणूक लढवणारच आहात. तर असं साधारण काय आपले विजन काय आहेत आणि आजपर्यंतच्या कामाचं थोडंसं आम्हाला थोडक्यात माहिती. शासन नियुक्त नगरसेवक मी 2024मध्ये झालो. शासन नियुक्त नगरसेवक किंवा शासन नियुक्त समितीमध्ये सभासद मला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब, आपल्या भागाचे आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील आणि सुरेश अण्णा यांनी माझी शिफारस करून मला त्या कमिटीमध्ये काम करायची संधी दिली. कमिटीच्या मार्फत मी जवळजवळ 2 वर्षामध्ये 21 कोटीचा फंड मांजरी आणि केशवनगर या भागामध्ये आणला. शेवाळवाडीमध्ये त्याच्यामध्ये 34 कोटीची आत्ता पाण्याची लाईन देखील आपण मंजूर करून घेतलेली आहे. त्या पालिकेचे सभासद असताना माझ्याच टेन्युअरमध्ये ती कामं झाली होती आणि लोकांची मागणी होती. राष्ट्रवादीचे बरेच कार्यकर्त्यांनी ती मागणी केली होती आणि त्याचा फॉलोअप कुठेतरी महानगरपालिकेमध्ये आम्ही घेतला होता. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते की 2023-24च्या अगोदर जर मला खऱ्या अर्थाने कोणी ताकद दिली असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा जर कोणी संधी दिली असेल तर ते माझ्या भागाचे आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटलांनी मला दरवर्षी त्यांच्या फंडमध्ये, आमदार फंडामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा त्यांनी मांजरीसाठी तरतूद केली होती आणि त्याच्यामध्ये मला खूप मोठा सहभाग दिला होता. त्याबद्दल पाटलांचं मी मनापासून आभार मानतो. त्याचंच कुठेतरी प्रत्यय म्हणून मांजरीमध्ये बऱ्याचशा सोसायटी तुम्ही पाहिलं की हा ट्रान्झिशन फेजमधलं माझं गाव आहे. ह्या गावांमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही ड्रेनेजची सुविधा करू शकलो, रोड करू शकलो. अजून बरंच काम बाकी आहे. खूप मोठं गाव आहे, क्षेत्रफळाने खूप मोठं गाव आहे, प्रभाग माझा खूप मोठा आहे. आता फक्त गावाचीच नाही तर प्रभागाची जबाबदारी आहे. तर इतर 4 गावांनासुद्धा पाण्याची सोय आहे, ड्रेनेजची सोय आहे, लाईटची सोय आहे. ही आपल्याला जिथे जिथे कमी आहे त्या गोष्टींमध्ये आम्हाला काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी सगळ्या लोकांनी आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो. मदत इलेक्शनच्या अनुषंगाने मदत झाली पाहिजे. सुशिक्षित उमेदवारांना त्यांनी निवडून दिलं पाहिजे. माझ्यावर अन्य 3 नगरसेवक त्यांना निवडून द्यायचे आहेत. ते देखील चांगल्या प्रतीचे चांगले काम करणारे असावेत. पक्ष कुठलाही असो, पण मला वाटतं लोक 100% माझ्या पक्षाच्या उमेदवारांनाच पाठिंबा देतील, कारण का माझा पक्ष हा न्याय देणारा पक्ष आहे. विजन जर तुम्ही म्हटले माझं तर मांजरी गावामध्ये प्रभाग क्रमांक 15मध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने केशवनगर 17.5 नळीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, शेवाळवाडीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. ह्या सगळ्यात पहिला जर माझा प्रायोरिटीवरती प्रश्न असेल तर तो असेल पाणी आणि दुसरा प्रश्न जर असेल तो ट्रॅफिक. तर ट्रॅफिकचा जर प्रश्न पाहिला तर त्याच्यामध्ये रोड येतो. रोडचा सहभाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. रोड आणि बाकी स्वच्छता, त्याच्यामध्ये जर रोडच्या साईडला जो पडलेला कचरा आहे त्या कचऱ्यामुळे सुद्धा रोड झाकून जातो आहे. आरोग्याचा विषय आहे. तर हा रस्त्याचा जर ट्रॅफिकचा जर विषय जर सोडवायचा असेल तर आपल्याला रस्त्याचा रोडचा विषय आणि दुसरी गोष्ट काँक्रिटीकरण आपल्याला रोडचं चांगलं झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट स्वच्छतेकडे आपल्याला खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. आरोग्याचा विषय लोकांचा खूप महत्त्वाचा आहे. ह्या 2 ते 3 गोष्टीमध्ये आहेत. आरोग्यामध्ये परत त्याच्यामध्ये ड्रेनेज देखील येतं. त्याच्यामुळं अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन चांगली सिस्टीम आपल्याला करायची आहे. त्या गोष्टींमध्ये माझं प्राधान्य राहणार आहे. निश्चितपणे प्रभाग क्रमांक 15मध्ये आपल्यासारखा एक सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड असा नगरसेवक पाहायला जवळपास प्रभाग क्रमांक 15च्या सगळ्याच जनतेला आवडेल. या निमित्ताने मी आपल्याला एवढी शुभेच्छा देतो की आपण निश्चितपणे या प्रभागातून प्रभाग क्रमांक 15चं तिकीट तर आपल्याला भेटावंच, पण तिकीट भेटल्यानंतर एक वेल एज्युकेटेड आणि सगळ्या प्रश्नांची जाण असलेला, सर्वसामान्य माणसांना एकदम जवळ करणारा असा एक नगरसेवक प्रभाग क्रमांक 15मधून पुणे महानगरपालिकेमध्ये जावा अशी मी या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.